मैत्रिणींनो, चला आज करूया अस्सल चवीची पुणेरी मिसळ. तर काय करायचं, गरम मसाला घ्यायचा थोडा थोडा, सगळा भाजून त्याची पूड तयार करून घ्यायची. स्पेशल मिसळ मसाल्याची अजिबात गरज नाही. खोबरं भाजून घ्यायचं आहे, कांदा भाजून घ्यायचा आहे, अद्रक लसूणही थोडंसं जरा भाजूनच घ्यायचं आणि पेस्ट करून घ्यायची. गरम पाणी उकळायला ठेवायचं. पाणी उकळलं की त्यामध्ये हळद, मीठ, टोमॅटो आणि मटकी घालून द्यायची. आपल्याला स्टॉक करायचा आहे तयार. तर बघा, एक 15 मिनिटामध्ये मटकी शिजून तयार होते. नंतर आपण ते ड्रेन करून घेणार आहोत. मटकी बाजूला करून घ्यायची आणि मटकी ही पण मीठ टाकून परतून घ्यायची. म्हणजे हॉटेलमध्ये मिसळमध्ये तशीच देतात, म्हणून मी करणार आहे तशीच. तर आता आपण फोडणी देऊया मिसळीला. कांदा घातला आहे, कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. आपल्याला जे मसाले घालायचे ते सगळे मसाले घालायचे. मोस्ट ऑफ म्हणजे आपण जी पूड तयार केलेली आहे गरम मसाल्याची, ती ज्यादा तर यामध्ये घालायची. ती बरोबर एक 5-6 माणसांच्या मिसळीसाठी तेवढी पूड लागणारच आहे. जरी ती पूड महत्त्वाची आहे ह्या मिसळीच्या मसाल्यामध्ये. मी दुसरा कुठलाच मसाला वापरलेला नाही, फक्त तरीचं लाल तिखट आणि आपलं साधं लाल तिखट, एवढेच मसाले झालेले आहेत. आणि पहा मिसळ कशी तर्रीदार झालेली आहे. तर आता प्लेटिंग करूया. प्लेटमध्ये आपण मटकी अगोदर घालायची आहे, वरून तरी घालायची, फरसाण घालायचं, आपलं जे सलाड केले ते सलाड ठेवायचं, पाव ठेवायचे. 1 वाटी आपण कटची ठेवणार आहोत आणि 1 वाटी मटकीची ठेवणार आहोत. तर कशी झाली आहे मटकीची मिसळ नक्की सांगा. माझ्या बबडीला तर फार आवडली. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.